विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र हो, आपण BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. तर आजचा हा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर सेकंड. यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ स्ट्रेस अँड टाइप्स ऑफ स्ट्रेस डिटेलमध्ये आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार. ठीक आहे, चला तर मग सुरू करू. तर स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस ही एक इलास्टिसिटीशी रिलेटेड एक टर्म आहे. ठीक आहे, साध्या भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रेस मीन्स टेन्शन किंवा ताण. एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केला, त्या फोर्समुळं त्या ऑब्जेक्टमध्ये टेन्शन जनरेट होतं किंवा ताण येतं, त्यालाच आपण स्ट्रेस असं म्हणतो. ठीक आहे, आता त्याला डेफिनेशन कशा पद्धतीने डिफाईन करता येईल तर बघा, द डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ बॉडी इज नोन ॲज स्ट्रेस. म्हणजे एखादी स्प्रिंग आहे समजा, त्या स्प्रिंगवरती आपण फोर्स अप्लाय केला, दोन्ही साईडला धरून असं ताणलं किंवा ओढलं तर काय होईल? ती स्प्रिंग ताणेल, त्याच्यामध्ये टेन्शन आलं. येस ऑर नो? त्याच टेन्शनला आपण स्ट्रेस म्हणतो. ओके, ठीक आहे. तेव्हा ह्याला असं पण आपल्याला डिफाईन करता येईल, द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑफ बॉडी इज नोन ॲज स्ट्रेस. ठीक आहे, दॅट इज स्ट्रेस इज इक्वल टू डिफॉर्मिंग और रिस्टोरिंग फोर्स डिवाइडेड बाय एरिया. मॅथमॅटिकली कसं लिहिणार? स्ट्रेस इज इक्वल टू F अपॉन ए. ठीक आहे, पुढे SI युनिट ऑफ स्ट्रेस इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण युनिट काढलेला आहे. फोर्सचं युनिट असते न्यूटन आणि एरियाचं युनिट असते मीटर स्क्वेअर. तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर इथं SI युनिट ऑफ स्ट्रेस. आपल्याला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू प्रेशर सुद्धा असतं आणि प्रेशरचं युनिट पास्कल आहे, म्हणून आपण स्ट्रेसचं युनिट पास्कल सुद्धा घेतो. ठीक आहे, CGS युनिट ऑफ स्ट्रेस डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. न्यूटनचं डाइन झालं आणि मीटर स्क्वेअरचं सेंटीमीटर स्क्वेअर झालं, तर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज द CGS युनिट ऑफ स्ट्रेस. क्लिअर? तर ही होती डेफिनेशन ऑफ स्ट्रेस. पुढे टाइप्स ऑफ स्ट्रेस. देर आर 3 टाइप्स. स्ट्रेसचे 3 टाईप आहेत. कोणकोणते? पहिला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, त्याला नॉर्मल स्ट्रेस असं सुद्धा म्हणतो. दुसरं टाईप आहे व्हॉल्यूम स्ट्रेस, त्याला बल्क स्ट्रेस सुद्धा म्हणतो. आणि तिसरं टाईप आहे टँजेन्शियल स्ट्रेस किंवा त्याला आपण शियर स्ट्रेस सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय आणि टँजेन्शियल स्ट्रेस म्हणजे काय, हे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करू. एक ट्रिक सांगतो मुलांनो. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये बॉडीची लेंथ चेंज होते. ठीक आहे, व्हॉल्यूम स्ट्रेसमध्ये बॉडीचं व्हॉल्यूम चेंज होतं आणि टँजेन्शियल स्ट्रेसमध्ये बॉडीचं शेप चेंज होते किंवा बॉडी ट्विस्ट होते. एवढं ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील. ठीक आहे, तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय बघू. व्हेन द स्ट्रेस इज नॉर्मल और परपेंडिकुलर टू सरफेस एरिया ऑफ बॉडी अँड देर इज ए चेंज इन लेंथ ऑफ बॉडी, इट इज नोन ॲज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण जो फोर्स अप्लाय करतोय, तो फोर्स नॉर्मल असेल किंवा परपेंडिकुलर असेल त्या गिवन सरफेस एरियाला, आणि त्या बॉडीची जर लेंथ चेंज होत असेल तर तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असं म्हणतो. क्लिअर झालं? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असं म्हणतो. जसं की या ठिकाणी तुम्हाला समजा एखादी डायग्राम ड्रॉ करून आपण एक्सप्लेन करायचं विचार केलं तर बघा कशा पद्धतीने येऊ शकतं. कन्सिडर करू की असे एक रॉड आहे, बरोबर आहे की नाही.
ह्या रॉडची लेंथ एल इतकी आहे. समजा आपण ह्या रॉडच्या दोन्ही बाजूनी फोर्स अप्लाय केला, काय होईल? म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केला तर काय होणार? ह्या रॉडची जी लेंथ आहे ती इन्क्रीज होईल. बरोबर आहे की नाही? इन्क्रीज होईल म्हणजे या ठिकाणी लेंथ चेंज झाली. लेंथ काय झाली? चेंज झाली. कधी? ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला. अशा टाईपच्या स्ट्रेसला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असं म्हणतो. ठीक आहे. किंवा समजा एखादा रॉड घेतला आपण, एखादा रॉड घेतला आणि त्या रॉडवरती परपेंडिक्युलर डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला इनवर्ड, म्हणजे आतल्या बाजूला. ठीक आहे. तर काय होईल हो? ही रॉड कॉम्प्रेस होईल किंवा ह्या रॉडची जी लेंथ आहे ना ती डिक्रीज होईल. बरोबर आहे की नाही? लेंथ तर चेंज होत आहे, एकतर डिक्रीज होईल किंवा इन्क्रीज होईल. बरोबर आहे की नाही? एकतर डिक्रीज होईल किंवा इन्क्रीज होईल. अशा टाईपच्या स्ट्रेसला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असं म्हणतो. क्लिअर झालं? ओके. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचे दोन टाईप आहे. पहिला आहे टेन्साईल स्ट्रेस आणि दुसरा आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. मुलांनो, टेन्साईल स्ट्रेस जे आहे त्यामध्ये ऑब्जेक्टची लेंथ इन्क्रीज होते. ठीक आहे. ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला त्यावेळेस ऑब्जेक्टची लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होते. तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण टेन्साईल स्ट्रेस असं म्हणतो. आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये ऑब्जेक्टची लेंथ या ठिकाणी डिक्रीज होते. ओके. किंवा त्या बॉडीची लेंथ या ठिकाणी डिक्रीज होते. तशा टाईपच्या स्ट्रेसला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हणतो. ठीक आहे. जसं की या डायग्राममध्ये बघा, ही पहिली जी डायग्राम आहे, आपण आउटवर्ड डायरेक्शनला या ठिकाणी ज्यावेळेस फोर्स अप्लाय करत आहोत त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची जी लेंथ आहे ना इन्क्रीज होत आहे. तर मला सांगा, अशा टाईपच्या स्ट्रेसला आपण कोणता स्ट्रेस म्हणणार? टेन्साईल स्ट्रेस. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण इनवर्ड डायरेक्शननी फोर्स अप्लाय करतो एखाद्या बॉडीवरती त्यावेळेस त्या बॉडीची लेंथ जी आहे ना ती डिक्रीज होत आहे. बरोबर. किंवा कॉम्प्रेस होत आहे. तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. क्लिअर झालं? ओके. तर हे होतं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अँड इट्स टाइप्स. ठीक आहे. पुढे आता दुसरं टाईप काय स्ट्रेसचं? व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा त्याला आपण बल्क स्ट्रेस सुद्धा म्हणतो. यामध्ये काय होतं मुलांनो की एखाद्या बॉडीवरती जर आपण इक्वल नॉर्मल फोर्स अप्लाय केला ऑल डायरेक्शननी तर त्या बॉडीचं व्हॉल्यूम जे आहे ना ते चेंज होतं. जसं की एखादा बलून घेतला, समजा बलूनला आपण असं हातामध्ये घेऊन वरून प्रेस केला तर काय होईल? त्या बलूनचं जे व्हॉल्यूम आहे ना तो डिक्रीज होईल किंवा चेंज होईल. तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणतो किंवा त्यालाच आपण बल्क स्ट्रेस सुद्धा म्हणतो. तर बघा, इफ इक्वल नॉर्मल फोर्सेस applied to the body causes a change in the volume of body, it is known as volume stress. जसं की एखादा आपण बलून घेतला आणि त्या बलूनला आपण इक्वल नॉर्मल फोर्स अप्लाय केलो म्हणजे परपेंडिक्युलर. इक्वल नॉर्मल म्हणजेच काय? परपेंडिक्युलर. जसं की हा एक बलून आहे समजा. ठीक आहे. त्या बलूनचं इनिशियली व्हॉल्यूम काहीतरी असणार, आपण व्ही इतका व्हॉल्यूम आहे असं कन्सिडर करू. आता समजा आपण परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला ऑल साइड. हे बघा, आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला. काय होईल? हे जे बलून आहे त्या बलूनचं व्हॉल्यूम या ठिकाणी चेंज होणार, जे या ठिकाणी डिक्रीज होणार. आता तो कितीने डिक्रीज झाला? कन्सिडर करू की तो डेल्टा व्ही इतक्या व्हॉल्यूमने या ठिकाणी डिक्रीज झाली. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती इक्वल नॉर्मल फोर्स अप्लाय करतोय त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम चेंज होत आहे. आणि ज्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम चेंज होत असेल किंवा होतोय तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणतो. बरोबर आहे? ओके. पुढे तिसरं टाईप टेंजेन्शियल स्ट्रेस और शियर स्ट्रेस. या स्ट्रेसमध्ये बॉडीचं शेप चेंज होते मुलांना किंवा बॉडी ट्विस्ट होते. तर आपण पहिले वाचून घेऊया, नंतर आपण डिस्कस करू.
when the stress is tangential or parallel to the surface of the body. It is known as tangential or shear stress. म्हणजे जो आपण फोर्स अप्लाय करणार आहोत त्या बॉडीवरती तो कसा असला पाहिजे, टँजेन्शियल असला पाहिजे किंवा त्या गिव्हन सरफेसला पॅरलल असला पाहिजे. तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण टँजेन्शियल स्ट्रेस म्हणतो. आणि ह्या स्ट्रेसमुळे काय होते बघा, ड्यू टू धिस शेप ऑफ बॉडी चेंजेस और गेट्स ट्विस्टेड. ठीक आहे, जसं की आता बघा या ठिकाणी आपण एक क्युबिकल बॉडी कन्सिडर करूया. शियर स्ट्रेस कशा पद्धतीने डिफाइन करतो बघू आपण. हे बघा असा एक क्युबिकल शेपची आपण बॉडी घेऊया. ठीक आहे, क्युबिकल शेपची बॉडी घेऊ. आता याचा जो बॉटम सरफेस आहे ना तो फिक्स ठेवू. ठीक आहे, आणि आपल्याला जो फोर्स अप्लाय करायचा आहे तो टँजेन्शियल फोर्स अप्लाय करायचा आहे त्या गिव्हन सरफेसला, बरोबर आहे की नाही, किंवा त्या सरफेसच्या पॅरलल. आता जसं की हा वरचा सरफेस आहे हा वाला, त्याला आपण एक पॅरलल फोर्स अप्लाय केला. काय होईल, हा जो वरचा सरफेस आहे ना तो डिस्प्लेस होईल. समजा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, बरोबर. आता ह्या गिव्हन फोर्समुळं हा जो ए पॉइंट आहे तो ए डॅशला येईल आणि बी पॉइंट जो आहे तो बी डॅशला येईल आणि ह्या बॉडीचं शेप चेंज होणार. आता तो शेप तुम्हाला कशा पद्धतीचं दिसेल बघा, तो अशा टाईपचा दिसणार. बॉटम सरफेस या ठिकाणी फिक्स आहे, बरोबर आहे की नाही. तर ही जी बॉडी आहे ना ती बॉडी अशा पद्धतीने ट्विस्ट झालेली दिसेल तुम्हाला टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे, बरोबर. तशा टाईपच्या स्ट्रेसला आपण शियर स्ट्रेस असं म्हणतो. क्लिअर, ओके. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं, स्ट्रेस म्हणजे काय, त्याला कशा पद्धतीने डिफाइन करायचं ते आपण पाहिलं. त्याचबरोबर टाइप्स ऑफ स्ट्रेस, त्याचे किती टाइप्स आहेत, 3 टाइप आहेत. ओके, 3 टाइप आहेत, त्याला आपण व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस जे आहे त्याचे अजून परत 2 टाइप आहेत, ते पण आपण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचं बेनिफिट होईल. ठीक आहे, आणि अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये कुठेच अडचण येऊ देणार नाही. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.